हॅलो एव्हरीवन, वेलकम टू यंग ट्रेडर्स. तर आज आपण बघणार आहोत की स्टॉक्स कसे ओळखायचे, की तुम्हाला कोणत्या ठिकाणी बाय करायचं आहे की सेल करायचं आहे. तर आमचा एक क्लायंट आहे, त्यांनी मला विचारलं की मॅम, समजा आपण एक्झाम्पल घेतलं की येस बँक. आता येस बँक हा अराऊंड 350वरून तो जस्ट केवळ 22-23 रुपये किंमत आहे आज. तर मग आपण कसं काय ओळखायचं की एवढं कमी पडणार आहे. दुसरं बघायला गेलं तर बिग बाजार मित्रांनो अक्षरशः बंद झाली आहे आणि रिलायन्स रिटेलने त्याला कॅप्चर किंवा ओन केलं आहे आपण म्हणू शकतोय. मग हे कसं ठरवायचं? तर मित्रांनो, ज्यावेळेस स्टॉक पडत असतो त्यावेळेस ते आपल्याला काही इंडिकेशन्स देत असतात, की जसं की येस बँक पडत होता त्यावेळेस आम्हाला माहितीच आहे की एक घोटाळा बराच आपल्या नजरेत होता. मग अशा वेळेस बेटर की थोडासा लॉस घेऊन बाहेर पडायचं मार्केटच्या, ना की बाबा आता ज्यांनी 350ला बाय केलं आता त्याची 22 किंमत झाली. सो एवढा पस्तावा करण्यापेक्षा एक आपल्याला एक कळतं की ओके, आपण इथून बाहेर पडलेलं कधीही चांगलं थोड्या कमी लॉसमध्ये. सेकंड, बिग बाजारमध्ये काही इम्प्रूव्हमेंट, जसं की बिग बाजारला टॅकल करत डीमार्ट आलं मार्केटमध्ये, की जे जास्त ऑफर करत होते किंवा कमी किमतीत देत होते. किंवा काही मॉल्स आले. माझं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस मार्केट सिच्युएशन बघता एखादा स्टॉक चांगला वर्क करत नसेल त्यावेळेस बेटर की त्याला सेल करून आपले पैसे दुसऱ्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करणं. त्यामुळे मित्रांनो, यासाठी बघायला गेलं तर त्याला डिलिव्हरी ट्रेडिंगसुद्धा म्हणतात. तर यामध्ये आपण कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, तर जसं का यामध्ये असतात ॲनालिसिस करणं, टेक्निकल ॲनालिसिस असो जसं की कॅन्डलस्टिक असो किंवा काही लाईन चार्ट असो. फंडामेंटल ॲनालिसिस, आपण रिझल्ट बघू शकतो, काही रेशोज असतात, पी रेशो, वेगवेगळे रेशोज, काही स्ट्रॅटेजी आपण बघू शकतो, इंडिकेटर्स आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सायकोलॉजी. थँक्यू सो मच. ह्या नंबरवर तुम्ही कनेक्ट करू शकता काही डाऊट वगैरे असेल तर. थँक्यू सो मच.